नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकादमीतर्फे महाराष्ट्रभरात घेण्यात येणारी टेस्ट सिरीज याची क्वालिटी सर्वात भन्नाट असते आणि मुळात म्हणजे ह्याच्यामध्ये आपण नवनवीन प्रश्नांना सामोरे जात असतो। हे सर्वच्या सर्व प्रश्न अगदी आयोगाला विचारले जातात त्या प्रमाणातले क्वालिटी क्वेश्चन्स हे तुमच्या सर्वांच्या समोर येत असतात। मी सौरभ सोनवणे तुमच्या सगळ्यांचं भूषणदूत अकादमीमध्ये स्वागत करतो। दोस्तांनो, आपल्याला आता 30 पासून ते आपली ही जी टेस्ट सिरीज 5 आहे, 5वी आहे, त्याच्यामधली आपल्याला 30 ते 60 प्रश्न जे आहेत आपले त्याचे डिस्कशन आपल्याला इथे आता करायचं आहे। अगदी वेळ पण दवडू देत नाही आणि कोणत्याही प्रकारचा टाइमपास देखील मी इथे होऊ देणार नाहीये। आपण पटापट या क्वेश्चन्सकडे जाऊया। ओके, चला सुरुवात करूया 30व्या प्रश्नापासून। मस्त प्रश्न आहे हा। खालीलपैकी कोणती समिती ही भारतीय निवडणूक सुधारणांशी संबंधित आहे? तारकुंडे समिती, इंद्रजित गुप्ता समिती, त्याच्यानंतर तंका समिती आणि JS वर्मा समिती। या सर्वच्या सर्व समित्या दोस्तांनो निवडणुकीशी संबंधित आहेत आणि या सर्वांनी निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बदल हवे होते किंवा ज्या चांगल्या गोष्टी हव्या होत्या त्या इथे इंट्रोड्यूस केलेल्या आहे। तारकुंडे समिती ही 74 आहे, इंद्रजित गुप्ता समिती ही 98 आहे, तंका समिती ही 10 आहे 2010 आणि वर्मा समिती जी की अगदी लेटेस्ट आहे ती दॅट इज 2013 आहे। ओके, पुढच्या क्वेश्चन कडे मी चाललेलो आहे। ॲज आय टोल्ड यू की आपल्याला कुठे टाइमपास करायचा नाहीये, पण हो बेस्ट वेनं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत। ओके, चला, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 याचं इमिडिएट उद्दिष्ट कोणतं नव्हतं? बरेच वेळेला विद्यार्थी ना हे होतं नव्हतं हे वाचायला विसरून जातात बरं का रे। आता जरा आपण आहे ना याला थोडं माहिती नसेल ना तर याला थोडं आपण एका वेगळ्या ट्रिकनं सोडवू शकतोय। जरा नीट बघा। एकात्मिक सेवा पुरवणे, इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे, विविध जसं की बालकांना बाबार एक चांगला आहार प्रोव्हाइड करणे अँड ऑल, ह्या इमिडिएट गोष्टी आपण करू शकतोय बरं का। इमिडिएट म्हणजे तातडीच्या या करू शकतोय। म्हणजे आन्सर ऑप्शनमध्ये दॅट इज ए जे आन्सर आहे ते तर येणार नाही, कारण हे आपण तातडीनं देऊ शकतोय। संतती नियमन जर नीट बघायला गेलं तर 2000 साली जे लोकसंख्या धोरण आलेलं होतं ना त्याचं उद्दिष्ट हम दो हमारे दो हे होतच होतं। त्याच्यामुळे संतती नियमन याच्यामध्ये करण्यात आलेलं होतं। मग ब आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही, ब येणार नाही म्हणजे हा कट झाला आता। ओके, आता देन जनन दर पुनर्प्रस्थापित स्तरावरती आणणे। दोस्तांनो, हा जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना दॅट इज क, जनन दर पुनर्प्रस्थापित स्तरावरती आणणे हे एकदम इमिडिएट इफेक्टनुसार नाही होऊ शकत आहे। अगदी तुम्ही लगेच तातडीनं त्याला नाही करू शकत आहे। म्हणजे हा आन्सर ऑप्शनमध्ये पाहिजेच पाहिजे आपल्याला, आणि ते आहे पण बघा। म्हणजे क क क आपल्याला ते तिघी ऑप्शनमध्ये दिसतं पण आहे, म्हणजे क हा आन्सर ऑप्शनमध्ये येईलच येईल बरं का। आता जरा नीट बघा, इथे आपण ब ऑलरेडी इलिमिनेट केलेलं होतं म्हणून 4 ब पण इलिमिनेट होऊन जाईल। आता आपल्याला ड वरनं कळून जाईल। आरोग्याच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत जसं की हॉस्पिटल्स आहेत किंवा मग आरोग्य सेवक आहेत, हे आपण तातडीनं भरती करू शकतोय। आता कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण केलेलं आहे बघा, इमिडिएट भरती केलेली होती आपण। म्हणजे काय महाभरतीकडे हा फॉर्म भरा आणि तो फॉर्म भरा हे असलं केलंच नाही आपण, त्याला पटपट ही भरती राबवली। म्हणजे ड पण आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही कारण इथं नव्हतं असं म्हटलेलं आहे, पण आपण ड हे पटापट करू शकतोय। म्हणजे हे पण आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही, आपला आन्सर ऑप्शन क हे येईल। आय होप तुम्हाला एक चांगला वे आउट तुम्हाला कळलेला असेल। ओके, खूप इझी पद्धतीने आपण करू शकतोय। आता याचा आन्सर ऑप्शन 2 मी ते तुम्हाला सांगितलंच। राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याची तातडीची उद्दिष्ट कोणकोणती होती? तर एकात्मिक सेवा प्रोव्हाइड करणे, संतती नियमन, आरोग्याच्या सेवा प्रोव्हाइड करणे, आरोग्य सेवकांची गरज भागवणे हे होतं। त्याच्यासोबत जसं मी तुम्हाला सांगितलं की हम दो हमारे दो हे धोरण देखील आपण त्याच्यामध्ये आणलेलं होतं। शिवाय सन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे हे त्याचं दीर्घकालीन उद्दिष्ट होतं। हे नीट लक्षात ठेवा। लॉंग टर्म पॉलिसी काय होती तर आपलं दीर्घकालीन उद्दिष्ट हे आपल्याला कंप्लीट करायचं होतं। चला पुढे जाऊयात आता आपण। नेक्स्ट, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना याची कोणकोणती उद्दिष्ट होती? तर दोस्तांनो हे बघा, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आहे ही। संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, बेकारी कमी करणे हे तर मग ऑफकोर्स ते जर ही रोजगार योजना आहे हिचं तर प्रमुख उद्दिष्ट असलंच पाहिजे। ओके, तर त्याच्यानंतर सेकंड, अन्न सुरक्षा प्रोव्हाइड करणे। बघा म्हणजे बऱ्याच ज्या योजना असतात ना त्यांच्याकडे एक नीट लक्षात घेण्याची गोष्ट असते की ह्या योजनांच्या मार्फत त्या लोकांना पगार देऊन, गरीब लोक आहेत अरे ती, त्यांना म्हणजे त्यांचं जीवन हेच सगळं काही, जेवण आणि जीवन हेच त्यांचं सगळं काही असतं। त्याच्यामुळे ब पण आन्सर ऑप्शनमध्ये येईल। शिवाय ह्याच्यातनं एक फायदा देखील होत असतो की जो आपण समजून घ्यायला पाहिजे। जसं मनरेगामधनं आपण तो करून घेतलेला आहे, आपण पायाभूत सुविधा पण त्याच्यामधनं विकसित करून घेत असतो। सो क सुद्धा आन्सर ऑप्शनमध्ये येईल। सो अ ब क याचा आन्सर आहे बघा। ओके, 32 सप्टेंबर 2001 अटल बिहारी वाजपेयी गव्हर्नमेंट होतं हे।
ग्राम समृद्धी योजना ही आपण आणलेली होती, आणि आश्वासित रोजगार योजना यांना एकत्रित करून आपण काय केलेलं होतं, तर ही योजना आणलेली होती. ह्याच्यामध्ये मजुरांसोबत कमीत कमी 5 किलो धान्य प्रति व्यक्ती धान्य साठा उपलब्ध करून देणं, हे आपण त्याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं. नीट लक्षात ठेवा आता याला हे. चला आपण पुढे जाऊयात आता. नेक्स्ट क्वेश्चन, पुरा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांचं हे महत्त्वाचं ध्येय होतं दोस्तांनो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचा कालखंड जरी आपल्याला कळला तरी आपण ह्या प्रश्नाचं उत्तर नीट देऊ शकतोय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचा कालखंड तो म्हणजे दॅट इज, ह्याच्यामध्ये तुम्ही नीट बघू शकता ते की तो दॅट इज 2005 ह्या साली ती आपण पुरा, प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिटीज टू द रुरल एरिया किंवा प्रोव्हिजन ऑफ अर्बन ॲम्युनिटीज टू द रुरल एरिया, अगदी सायबर कॅफे सारख्या गोष्टी सुद्धा ज्या की अर्बन भागामध्ये उपलब्ध आहेत पण त्या रुरल भागांपर्यंत पोहोचवणे, चांगले रस्ते देणे, पथदिवे व्यवस्थित करून देणे, त्याच्यानंतर हॉस्पिटल फॅसिलिटी व्यवस्थित करून देणे, ही त्याच्यामधली दॅट इज महत्त्वाची गोष्ट होती. आता एक अजून महत्त्वाचं, याला नवगांधीवाद असं म्हटलं जात असतं, लक्षात घ्या. गांधीवाद म्हणजे काय, खेड्याकडे चला. नवगांधीवाद म्हणजे काय, तर खेड्याकडे जात असताना आपण त्यांना चांगल्या फॅसिलिटीज घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणं, हे दिस इज टू बी कॉल्ड ॲज नवगांधीवाद. ओके, सो हे पण त्याच्यामधलं एक महत्त्वाची गोष्ट आहे, हिला पण नीट लक्षात ठेवा. आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. ओके, चला तर आपण आत्ता इतक्यात बघितलं बघा, म्हणजे आयोगाचे प्रश्न किंवा क्वेश्चन पेपरमधले देखील की इंटरलिंक्ड असतात ते. लोकसंख्या आयोगाची स्थापना तसेच लोकसंख्या स्थिरीकरण निधी ही कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान करण्यात आलेला होता, ती 9वी पंचवार्षिक योजना आहे. आपण बघितलेलं होतं सन 2000 साली आपण हे धोरण काय केलेलं होतं, ते इंट्रोड्यूस केलेलं होतं दोस्तांनो, तुम्ही बघू शकता ते तिथे. तर 9वी पंचवार्षिक योजना ही जी होती ती 1997 ते 2002 इथपर्यंत होती. त्यात आपण हे लोकसंख्या धोरण इंट्रोड्यूस केलं होतं. वरील आपण त्याच्यावरती क्वेश्चन पण बघितलेला होता. तर ह्याची जी तारीख होती ती पण नीट लक्षात ठेवा, संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये तारखांवरती जबरदस्त भर असतो. तर ही जी तारीख होती ती 11 मे 2000 होती. लोकसंख्या स्थिरीकरण निधी जो आहे तो आपण 28 जुलै 2000ला स्थापित केला. लॉंग टर्म विजन ठेवलं की आपल्याला 2045 पर्यंत काय करायचं होतं, तर 2045 पर्यंत आपल्याला लोकसंख्या स्थिरीकरण घडवून आणायचं होतं. नेक्स्ट पुढे, खालीलपैकी कोणती योग्य विधाने आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन 2012 मध्ये श्री रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली हे समिती नेमली गेलेली होती. ओके, तर जरा इथे वाचतानाच तुम्हाला डाऊट येईल बघा, सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन नाही आहे दोस्तांनो, ही प्लॅनिंग कमिशनद्वारा नेमली गेलेली होती. म्हणजे तरी आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही, कारण आपल्याला योग्य विधान ओळखा असं सांगितलेलं आहे. आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही, आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही, आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही. घ्या तुमचा आन्सर आलेला आहे. तुम्ही इलिमिनेशन करून देखील, म्हणजे पुढची तर मी वाचलेलं पण नाही आहेत, पण मी इलिमिनेशन करून दॅट इज ही याचं आपण ठाव ठिकाणा लावू शकतोय. रंगराजन समिती खतरनाकच होती, म्हणजे त्यांनी अक्षरशः तंबाखू या घटकाला सुद्धा इतर घटकामध्ये कन्सिडर केलेलं होतं बरं का रे, म्हणजे हे वेगळे पण आहे त्यांचा. ब आणि क स्टेटमेंट बरोबर आहे, त्यांनी 4 घटक त्याच्यामध्ये अन्न आणि 4 घटक आणि इतर घटकांचा समावेश त्याच्यात केला होता, बरोबर आहे. या समितीच्या आकडेवारीनुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या ही उत्तर प्रदेशामध्ये सर्वात जास्त होती, बरोबर आहे, याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे. आणि ब स्टेटमेंट बरोबर आहे. राष्ट्रीय पातळीवरती दारिद्र्य मापनाचं काम हे रंगराजन समितीच्या पद्धतीवरती आधारित होतं का, तर जर आपण याचा नीट वापर आणि याचा नीट उपयोग करायला गेलो तर आपल्याला कळेल की राष्ट्रीय पातळीवरती असं नव्हतं आपण काय केलेलं. राष्ट्रीय नेक्स्ट आता आपण पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. दारिद्र्य संबंधी पुढील अयोग्य विधान ओळखा. हे जरा नीट वाचत चला दोस्तांनो, अयोग्य हे विधान जरा नीट वाचत चला प्लीज. भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्य ॲब्सोल्यूट पॉवर्टी आपण पॉवर्टीचं मोजमाप करतो, बरोबर आहे. इनफॅक्ट वर्ल्डमध्ये सुद्धा केलं जात असतं ते. ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे एक बेंचमार्क आखायचा. बेंचमार्क म्हणजे काय, तर आपण कॅलरीज हा आधी बेंचमार्क ठेवलेला होता, तर हा बेंचमार्क झाला. तो जर आपण जेव्हा बेंचमार्क ठेवतोय तेव्हा जसं की विश्वामध्ये
तो व्यक्ती कमवत नसेल तर आणि त्या व्यक्ती जर त्याला त्या फॅसिलिटीज उपलब्ध झालेल्या नसतील तर आपण त्याला दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत असं कन्सिडर करतो. सो ॲब्सोल्यूट पॉवर्टी तर येणारच आहे. नेक्स्ट, तेंडुलकर कमिटीने सुचवलेली ही पद्धती ही निरपेक्ष पद्धती आहे. ओके, चला बरोबर आहे हे पण. ॲब्सोल्यूट पॉवर्टीनेच त्यांनी सांगितलेलं होतं. भारतामध्ये पण आपण तीच गोष्ट फॉलो करतो. आता इथं जरा एक गडबड आहे. दांडेकर आणि रथ कमिटी हे मोजण्यासाठी त्यांनी मासिक दरडोई खर्च ह्याच्यावरती फोकस नव्हता केलेला. आपण दांडेकर आणि रथ या कमिटीबद्दल वाचत असतो की त्यांनी 2250 कॅलरी हा बेंचमार्क ठेवलेला होता. दोस्तांनो, हा पर डे बेंचमार्क आहे, त्याच्यामुळे ते मासिक येणार नाही आहे. तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. मार्टिन आणि दत्त यांनी दारिद्र्य अंतर पॉवर्टी गॅप नावाची संकल्पना मांडलेली होती. बरोबर आहे ही पण गोष्ट. सो 36 वरती आपण बघूया तर ॲज आय टोल्ड यू 2250 ही दरडोई आपण ती पातळी ठेवलेली होती आणि 60-61 मध्ये त्यांना एकूण 41% दारिद्र्य आढळलेलं होतं. त्याच्यामध्ये आयोगानं विचारलेला हा प्रश्न आहे जो आपण नीट क्लिअर केलेला आहे. जरा नीट बघा. 40% ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य त्यांना आढळलं आणि 50% शहरी भागामध्ये त्यांना दारिद्र्य आढळलेलं होतं. दांडेकर आणि रथ कमिटीवरती दोस्तांना खूप सारे प्रश्न हे रिपीटेड असतात. प्लीज त्यांना जरा नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट, पुढे चाललोय मी. मस्त आहे हा नेक्स्टवाला क्वेश्चन बघा. म्हणजे वाचत असताना आपल्याला वाटतं की अरे काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये. खालीलपैकी कोणत्या घटक राज्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही सरकारी बँक म्हणून काम करत नाही? त्याच्यात भारी गोष्ट ही आहे की हे स्टेट जे ना ते सिक्कीम आहे दोस्तांनो. हे स्टेट कोणतं आहे? हे स्टेट सिक्कीम आहे दोस्तांनो. जरा नीट बघा, आपण एकदम व्यवस्थित त्याला समजून घेऊया. सिक्कीम राज्यानं रिझर्व्ह बँकेबरोबर कर्जाची व्यवस्थापन असण्याचीच फक्त करार केलेला आहे. त्याच्यामुळे अद्याप देखील त्यांची सरकारी बँक म्हणून ते काम करत नाही. ओके, नेक्स्ट. तर अजून देखील तिथे स्टेट बँक ऑफ सिक्कीम हे सगळंचं सगळं काम सांभाळत असते. नीट लक्षात ठेवा आता याला. नेक्स्ट, अग्रक्रम प्रियॉरिटी सेक्टर लेंडिंग PSL म्हटलं जातं दोस्तांनो. याला समजून घ्या जरा. PSL मध्ये नव्यानं कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे? नव्यानं म्हटलेलं आहे इथे. खूप इझी आहे. मी तुम्हाला अगदी इलिमिनेशनने तुम्हाला हा प्रश्न सोडवून दाखवतो. जरा नीट बघा. मध्यम उपक्रम कर्ज, सूक्ष्म उपक्रम कर्ज. दोस्तांनो, हे जे सूक्ष्म उपक्रम कर्ज आहे ना याला आधीपासूनच प्रियॉरिटी लेंडिंगमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं ब तरी आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही. ब येणार नाही. ब येणार नाही. जरा तुमचे 2 ऑप्शन इलिमिनेट झालेले आहेत. आता तुमच्याकडे 2च आन्सर ऑप्शन उरलेले आहेत बघा. चला, गृहकर्ज याला आपण ऑलरेडी ठेवलेलं होतं. ऑलरेडी गृहकर्ज हे प्रियॉरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये आहे. म्हणजे क पण येणार नाही. हे पण म्हणजे हे पण गेलेलं आहे बघा. तुमचं आन्सर आलेलं आहे इ. आता जरा ह्याच्याबद्दल इन डिटेल सगळं काही समजून घेऊया. 2015 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBIने काय केलेलं होतं तर अग्रक्रमाचा जो उपक्रम आहे तर त्याला जरा चेंज केलं. त्याच्यामध्ये कृषी, सूक्ष्म लघु उद्योग, निर्यात कर्ज, शिक्षण, गृह आणि इतर कर्ज यांना त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलेलं होतं. सो दॅट्स वाय आपलं आन्सर ऑप्शन हे 2 येतं आहे. चला पुढे जाऊया आता आपण. नेक्स्ट, जनगणना 2001 ते 2011 यांच्या संदर्भात महाराष्ट्राविषयी पुढील पर्याय ओळखा. या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 15.66% वाढ झाली. बरोबर आहे, काहीच चुकीचं नाही आहे याच्यामध्ये. बरोबर आहे. आता इथे जरा थोडं व्यवस्थित वाचा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई उपनगर. वाचताना दाताखाली खडा आल्यासारखं आहे. इनफॅक्ट मुंबईच्या बाहेरची पॉप्युलेशन जी आहे ना दोस्तांनो, मुंबई सबर्बन किंवा मुंबई उपनगर आपण ज्याला म्हणतो ना, त्याची पॉप्युलेशन झपाट्यानं वाढलेली आहे. ती ऋणात्मक जाण्याचा संबंध येत नाही आहे. त्याच्यामुळं ब स्टेटमेंट हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे आणि आपल्याला योग्य स्टेटमेंट ओळखायला लावलेले आहेत. म्हणजे ब आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही. ब येणार नाही. ब येणार नाही. ब येणार नाही. जरा तुमचा आन्सर आलेला आहे. परत अगेन तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही बरेच क्वेश्चन्स अशा आयोगाचे देखील असतात की जे तुम्ही इलिमिनेशननं सोडवू शकतात. राज्य आणि केंद्रशासित यांचे एकत्रित क्रमवारीचा विचार करता लिंग गुणोत्तरांमध्ये महाराष्ट्र 21व्या क्रमांकावरती आहे. बरोबर आहे, काहीच चुकीचं नाही आहे ह्याच्यामध्ये देखील. ओके, सो हे नीट लक्षात ठेवा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग याशिवाय मुंबई शहर, ओके, मुंबई उपनगर नाही येते, यांची ऋणात्मक वाढ झालेली आहे. याच्यात मुंबई उपनगर नाही आहे. 0 ते 6 वर्ष वयोगट महाराष्ट्र हा 47व्या क्रमांकावरती होता. राज्याची घनता ही 365 होती. याच्यावरती परत परत प्रश्न विचारले जातात दोस्तांनो. प्लीज याला नीट लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया आता आपण.
कॅपिटल ॲडिक्वसी रेशो इम्पॉर्टंट आहे. कॅपिटल ॲडिक्वसी रेशो काय करण्यात आलेलं आहे माहिती का दोस्तांनो, काही ज्या ॲसेट्स आहेत ना, किंवा काही ॲसेट्स म्हणजे बँकेच्या हिशोबाने ॲसेट, बँक जे लोन देते ना ते बँकेसाठी ॲसेट असतं, तर त्याला ना रेशो ठरवून देण्यात आलेला आहे. होम लोनला इतका %, ह्याच्यामध्ये मस्त आहे की गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले ना तर 0% त्याच्यामध्ये जोखीम असते, रिस्क 0% असते. तर जर समजा एखाद्या बँकेनं जे कर्ज दिलेले आहेत ना त्याच्यानुसार ती कर्ज कोणत्या कॅटेगरीतले आहेत हे बघितलं जात असतं आणि जोखीम ठरवली जात असते. ओके, तर हा आहे कॅपिटल ॲडिक्वसी म्हणजे जोखीमेचा रेशो. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये जोखीमेचा जिथं शब्द असेल तो आपला दॅट इज आन्सर असणार आहे. ओके, तर हे बघा, बँकेचं एकूण भांडवल म्हणजे टोटल कॅपिटल ऑफ बँक आणि त्याच्याबरोबर जोखीमेची संपत्ती, हा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, कॅपिटल ॲडिक्वसी रेशो म्हणजे जे टोटल कॅपिटल आहे बँकेकडचं आणि त्याच्याशी बाबा रे ॲडिक्वसीचा रेशो किती आहे, जोखीम भारित संपत्तीचं प्रमाण त्याच्याशी किती आहे, हे दॅट इज त्याच्यामध्ये दिले गेलेलं आहे. नीट लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता पुढच्या प्रश्नावरती जाऊया. अगदी इझी क्वेश्चन होता हा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या पर्यायांचा समावेश गुणवत्ता वस्तू मेरिट गुड्स, दोन प्रकारचे गुड्स असतात दोस्तांनो. एक असतात ते म्हणजे मेरिट गुड्स, ओके, आणि दुसरे असतात ते म्हणजे पब्लिक गुड्स. पब्लिक गुड्स हे स्ट्रिक्टली गव्हर्नमेंटनं प्रोव्हाइड केले पाहिजे. आता इथे नाही म्हटलेलं आहे आपल्याला, मेरिट गुड्स नाही म्हणजे आपल्याला पब्लिक गुड्स पाहिजेत, म्हणजे जे की गव्हर्नमेंटनं प्रोव्हाइड करायला पाहिजे. तुम्ही नीट बघा, शाळा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरच्या बघाल म्हणजे काय, आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही. गेला. दवाखाने तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट सेक्टर दिसेल त्याच्यामध्ये, ब पण आन्सर ऑप्शनमधनं गेला. आता पथदिवे, ऑफकोर्स हे सरकारचं काम आहे, आपलं आन्सर आलेलं आहे दोस्तांनो. इलिमिनेशन जरी केलं तरी आन्सर येत असतं. ओके, सार्वजनिक शौचालय बऱ्याच वेळेला याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं काम असतं. सध्या सुलभ पण याच्यामध्ये करतंय काम. याचे जे बृंदेश्वर पाठक आहेत ना त्यांचं नाव नीट लक्षात ठेवा दोस्तांनो. सुलभ शौचालय, मी म्हणतो या माणसाच्या कामासाठी ना त्यांना नोबेल पारितोषिक दिलं पाहिजे. खरं बघा ना, किती मस्त गरज त्यांनी ओळखलेली आहे की कुठून कुठून लोक फिरून येतात, त्यावेळेला त्यांना जेव्हा बस त्यांची थांबते तिथे किंवा रेल्वे स्टेशनवरती रेल्वे जेव्हा थांबते तेव्हा त्यांना सगळ्यांना टॉयलेटची गरज असते. आणि जर समजा यांना आपण टॉयलेट उपलब्ध करून दिलं नाही तर ते उघड्यावरती शौचालयाला जातील, जेणेकरून ओपन डेफिकेशन अजून पसरेल. तर बृंदेश्वर पाठक सरांनी हे जे काम केलेलं आहे ना ते खरंच अतुलनीय आहे. त्याच्यामुळे त्यांना खरंच जर उद्या उठून नोबेल पारितोषिक भेटलं ना तर याच्यात नवल मानता येणार नाही, कारण त्यांनी ओपन डेफिकेशनसाठी भारतात खरंच खूप मोठं काम केलेलं आहे. चला पुढे जातोय आपण आता. नेक्स्ट, वस्तू व सेवा कर परिषदेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नेमणूक केली जात असते. आता इथे अध्यक्षने म्हटलंय बरं का रे, इथं उपाध्यक्ष म्हटलंय. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे आता हे दोन लोकांना तर तुम्ही तिथल्या तिथे इलिमिनेट करू शकता. तर आता ह्याच्यात काय असतं, इतर लोक त्याच्यामध्ये बोलवली जात असतात. त्या घटक राज्याचे वित्त मंत्री किंवा त्यांनी नामनिर्देशित म्हणजे दॅट इज नॉमिनेट केलेले लोक त्याच्यात बोलवले जातात आणि त्यांच्यापैकी एकाची नियुक्ती याच्यामध्ये केली जाऊ शकत असते. म्हणजे आपला आन्सर क किंवा ड हे यायला पाहिजे बरं का दोस्तांनो. 42 हा. चला, जीएसटी परिषदेत वरील सर्व सदस्यांचा समावेश असतो. म्हणजे जे आपण आता हे सगळे लोक बघितले ना, केंद्रीय वित्तमंत्री, त्याच्यानंतर राज्यमंत्री, त्याच्यानंतर राज्याचे वित्तमंत्री आणि त्यांनी नामनिर्देशित केलेले घटक राज्यातले सदस्य हे येत असतात. ओके, सर्व राज्यांचे वित्तमंत्री आणि अन्य मंत्री ज्या राज्यांनी निर्देशित केलेले असतील ते यांचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असतात. हे आपल्याला प्रश्न जो विचारला होता त्याचा आन्सर आहे. परिषद यापैकी एकाची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करत असते. नेक्स्ट, अपेडा ॲग्रिकल्चर नावातच आहे बघा. ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी काम करते. अपेडा नावातच आहे दोस्तांनो. अपेडाकडे एक्सपोर्टचं पण महत्त्वाचं काम असतं, हे पण मस्त आहे बरं का रे. अपेडा ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी. जसं ॲज आय टोल्ड यू की एक्सपोर्टचं पण महत्त्वाचं काम त्यांच्याकडे असतं. 13 फेब्रुवारी 85 राजीव गांधी सरकार, मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. त्याच्यानंतर निर्यात अनुसूचित वस्तू उत्पादनाचा विकास करणे आणि त्यासाठी वित्तीय सहाय्य, सबसिडी आणि भांडवल उपलब्ध करून देणे हे त्याचं महत्त्वाचं काम आहे. चला पुढे जाऊयात आता आपण. नेक्स्ट, शून्य आधारित अर्थसंकल्प, झिरो बेस बजेटिंग. जो पण आपण बेस घेतोय ना तो आधीचा बघायचा नाही, सर्व काही नव्यानं सुरुवात करायची. त्याला म्हटलं जातं झिरो बेस बजेटिंग. एकदम इझी आहे. मागील वर्षातील कोणत्याही आकडेवारीचा आधार न घेता
प्रत्येक जमा आणि खर्चाचा नव्यानं विचार करणे याला म्हटलं जातं असतं काय, झिरो बेस बजेटिंग. नीट लक्षात ठेवा दोस्तांनो. चला पुढे जाऊया आता आपण. नेक्स्ट क्वेश्चन मस्त आहे. खाली दिलेल्या कोणत्या वर्गातील व्यक्तींना चलनवाढीचा फायदा मिळतो? मस्त आहे. चलनवाढीचा फायदा मिळतो याचा अर्थ आहे काय, की त्याच्यामध्ये त्यांना इन्सेंटिव्ह आहे काहीतरी. पहिले बघूया आपण धनको. धनको म्हणजे जो लोन देतो बरं का, तो डेटर. ॲझ्युम करा ए नावाचा व्यक्ती आहे, त्यानं 100 रुपये लोन दिलं आणि चलनवाढीचा दर आपण असं समजूया आपण 4% आहे आणि ए नावाच्या व्यक्तीनं 8% लोन दिलेलं आहे. जरा नीट बघा, पुढच्या वर्षी ह्या व्यक्तीला 108 रुपये परत भेटतील, पण त्या 108 रुपयाची व्हॅल्यू ही 104 रुपयानेच आहे. म्हणजे ॲक्च्युअल बघितलं ना आपण या गोष्टींमध्ये, तर त्या व्यक्तीला जो फायदा त्यानं डिझायर केलेला होता तो त्याला भेटलेला नाही आहे. धनको तर आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही, येणार नाही. गेलंय, गेलेलं आहे. आपला आन्सर तसं तर आलेलं आहे निर्यातदार, पण ते कसं हे पण मी तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे. निश्चित उत्पन्न गट बघा दोस्तांनो, यांना समजा निश्चित उत्पन्न म्हणजे या व्यक्तीला 10,000 रुपये सॅलरी आहे महिन्याला. याला जर 10,000 रुपये सॅलरी असली आणि समजा ही बाटली, हिची किंमत आधी 500 रुपये होती आणि 500वरनं झाली 1,000 रुपये. या व्यक्तीला त्याचा फायदा भेटणारच नाही आहे, म्हणजे किंमत वाढीचा फायदा. उलट तोटा होता या व्यक्तीला. त्याच्यामुळे तर आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही. बॉन्ड होल्डर, यांना पण त्याचा पाहिजे तसा फायदा होत नसतो बॉन्ड होल्डर, कारण त्यांनी जर समजा बॉन्डमध्ये 10,000 इन्व्हेस्ट केलेले असले तर त्यांच्या 10,000ची किंमत, पैशांमधली किंमत ही त्या पुढल्या वर्षी तुम्ही जर नीट बघितलं तर 10,800 झालेली असते, पण त्याच्यावरती त्यांना इंटरेस्ट 1 वर्षाचा फक्त 7% भेटलेला असतो. म्हणजे त्यांची व्हॅल्यू किती झालेली असते, 10,700 रुपये. त्यांना उलट 100 रुपयाचा तोटा झालेला असतो. हा त्याच्यातला महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे बॉन्ड होल्डर पण येणार नाही. पेन्शन मिळणारी व्यक्ती, पेन्शन मित्रांनो फिक्स असते. त्या व्यक्तीला 23,000 जर पेन्शन भेटणार असेल ना, तर 23-24,000च पेन्शन भेटते. मग वस्तूंच्या किमती किती वाढल्या तरी त्याच्यावरती इम्पॅक्ट होत नाही आहे. मी गव्हर्नमेंट सेक्टर न वगळता म्हणतोय. इथे कुठेच दिलेलं नाही की तो व्यक्ती गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, कारण गव्हर्नमेंट सेक्टरच्या व्यक्तीला पेन्शनमध्ये डिअरनेस अलाउन्स परत ॲडिशन होऊ शकतोय. सो दॅट्स वाय ई पण आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही. ओके, सो दॅट्स वाय इथे निर्यातदाराला फायदा कसा होतो हे समजावून सांगतो मी तुम्हाला. जरा नीट बघा, खूप इझी उदाहरण आहे याचं. निर्यातदाराला फायदा कसा काय होतो ते जरा नीट बघा. जर तो एक्सपोर्ट करतोय काही गोष्टी, त्यानं 100 रुपयाची गोष्ट एक्सपोर्ट केली आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला जी काही अमाऊंट भेटते ना, जी काही अमाऊंट ती डॉलर्समध्ये भेटत असते. निर्यातदार आहे ना तो. मग 1 मिनिटासाठी मी डॉलर उदाहरण पकडतोय, त्याला येन युरोमध्ये पण भेटू शकते बरं का रे. मी उदाहरण म्हणून डॉलर पकडतोय. जर समजा डॉलर खालीवरती गेला ना, तर त्याची किंमत रुपयाबरोबर पण खालीवरती होत असते आणि हे इन्फ्लेशन सोबत होत असतं. म्हणजे निर्यातदाराला याचा फायदा होतच असतो, कारण त्या किमती या डिरेक्टली इन्फ्लेशनशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे त्याचा फायदा तर याला भेटतच असतो. म्हणून आपला आन्सर ऑप्शन हे ब त्याच्यामध्ये येत आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झालेलं असणार आहे हे. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट मस्त आहे. नुकत्याच मांडण्यात आलेल्या सन 2020-21 अर्थसंकल्पात कोणत्या ठिकाणी आदिवासी संग्रहालय उघडलं जाण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? हे रांचीमध्ये करण्यात आलेली आहे. शिवाय आपण गुजरातमध्ये देखील त्याच्याच एक मॉडेल राबवतो आहोत. अहमदाबादजवळ हडप्पाकालीन सागरी स्थळ लोथल इथं पण आपण काय करतोय, एक नवीन उभारणी संग्रहालयाची करतो आहोत. चला पुढे जाऊयात आता आपण. नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे हे CAA आहे. हे CAA आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे हा. सर्वात आधी केरळ, नंतर पंजाब, नंतर राजस्थान आणि मग नंतर पश्चिम बंगालनं हे केलेलं होतं. नीट ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये फॅक्ट आहे, समजावून सांगण्याची एवढी काय त्याच्यामध्ये मला लगेचच गरज वाटत नाही आहे. चला जाऊया पुढे आता आपण. नेक्स्ट लोकशाही निर्देशांक 2019 याच्यामध्ये पुढील विधान विचारात घ्या. जगात 167 देशांच्या यादीमध्ये भारताचा 51 क्रमांक आहे. चला 1 मिनिटासाठी आपण ॲझ्युम करूया की आपल्याला हे नाही माहिती बाबा रे. नेक्स्ट यंदाच्या निर्देशांकामध्ये भारत आत्तापर्यंतच्या सर्वात निच्चांक गुण मिळालेले आहेत. जर आपण 2 मिनिटासाठी हे पण कन्सिडर करूया की समजा चला बरोबर आहे. ओके, इथे एक लय भारी मस्त म्हटलेलं आहे यांनी, भारताचे गुण हे नेहमीच शब्द वापरलेला आहे, जागतिक सरासरीपेक्षा कमी राहिलेले आहेत. तर आपली डेमोक्रेसी एवढी पण घाणेरडी नाही आहे दोस्तांनो. तरी चुकीचा आहे, ॲब्सोल्युटली चुकीचा आहे. ओके,
आता हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. 2018मध्ये भारताचा रँक 61 नाही 41वा होता. त्याच्यामुळं क पण चुकीचं आहे. क आणि ड चुकीचं असणं हे एकच आन्सर आहे. त्याच्यामुळे ए त्याचा आन्सर येत आहे. ओके. 48 नंबर. ब्रिटनच्या द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट द्वारा हा अहवाल आणला जात असतो. 2018मध्ये भारताचं स्थान त्याचं 41 होतं, जे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं तुम्हाला. यंदा भारताची त्याच्यामध्ये घसरण झालेली आहे. त्याच्यामुळे हे जे पहिले जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे, काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये. भारताचे गुण हे जागतिक सरासरीपेक्षा नेहमीच वरचढ राहिलेले आहेत आणि ह्याच्यात अव्वल जो देश आहे तो नॉर्वे राहिलेला आहे. हे जे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत ना, डेन्मार्क, नॉर्वे, नेदरलँड्स, हे नेहमी वरती राहत असतात. ओके. नेक्स्ट फॅक्च्युअल क्वेश्चन आहे दोस्तांनो. पटापट याला कंप्लीट करूया. याचा आन्सर ऑप्शन 1 बरोबर आहे. पद्मगंधा प्रकाशन दॅट इज ते श्री पु भागवत पुरस्कार. ओके. त्याच्यानंतर ब चं 4 प्राध्यापक आर विवेकानंद गोपाळ यांना अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार हा देण्यात आलेला होता. पुरस्कार आणि त्याचे विजेते आहेत बरं का दोस्तांनो. क चं अनुराधा पाटील हे विंदा करंदीकर पुरस्कार आहे. आणि अनिल गोरे यांना ऑफकोर्स आता उरलेला शेवटचा दॅट इज कविवर्य मंगेश पाडगावकर पुरस्कार हा देण्यात आलेला होता. चला जातोय पुढे. ही जी क्वेश्चन्स आहेत ना दोस्तांनो हे फॅक्च्युअल्स आहेत. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये वेळ काही घालवत नाही. ते आपल्याला जसेच्या तसे माहितीचं पाहिजे, त्याला दुसरा काय उपायच नाही आहे आपल्याकडे. नेक्स्ट प्रश्न मस्त आहे. रामसार कन्व्हेन्शन इराणमधली जागा ही आणि इथे कन्व्हेन्शन झालेला होता. रामसार कन्व्हेन्शन त्याचं नाव आहे. जे पाणथळ प्रदेश आहेत ना, दलदलीची ठिकाणं यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. 27 जानेवारी 2020 रोजी 10 पाणथळ प्रदेशांचा समावेश हा रामसार यादीत करण्यात आलेला होता. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील, हां हे बरोबर आहे स्टेटमेंट. हे पहिलंच ठरलेलं आहे. नाशिकमध्ये आहे ते बरोबर आहे. हे स्टेटमेंट दिलेलं आहे बघा. नांदूर मधमेश्वर नाशिकमध्ये आहेत. हां लास्ट टाईमपर्यंत 27 होते, आता 10 नव्यानं ॲड झालेले आहेत. सो दॅट्स वाय ही जी संख्या आहे ही संख्या आता 37 झालेली आहे. तर आपल्याला अयोग्य विधान विचारलेलं होतं. यापैकी कोणतंही विधान अयोग्य नाही आहे, हे महत्त्वाचं आहे दोस्तांनो. याच्याविषयी काही डिस्कशनचे पॉईंट्स पण आहेत, ते जरा व्यवस्थित आपण बघून घेऊया आणि मग नंतर आपण पुढे जाऊया. दिलेली सर्व ठिकाणंही योग्य आहेत आणि महाराष्ट्रामधनं नांदूर मधमेश्वर जे की महाराष्ट्राचं भरतपूर मानलं जात असतं त्याचा समावेश याच्यात करण्यात आलेला आहे. मी तुमच्या सगळ्यांसाठी एक प्रश्न सोडून जातोय आता. तुम्हाला ज्यांना आन्सर भेटेल ना त्यांनी याच्यामध्ये आन्सर खाली कमेंटमध्ये कमेंट करा. ओके. कोणत्या 2 नद्यांच्या संगमावरती हे नांदूर मधमेश्वर वसलेलं आहे, याचा तुम्हाला आन्सर काढायचं आहे दोस्तांनो. नक्की काढाल याचा आन्सर. चला मी पुढे जातोय आता. नेक्स्ट पुढे दिलेल्या पद्म पुरस्कार विजेता आणि त्यांचे क्षेत्र यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. तर हा पण फॅक्च्युअल क्वेश्चन आहे दोस्तांनो. याचा आन्सर 1 आहे. जास्त त्याला एक्सप्लेन करत मी बसत नाही. छन्नूलाल मिश्रा यांचं जे सेक्टर आहे ते दॅट इज कला आहे. मुमताज अली हे अध्यात्मासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर जे बालकृष्ण दोशी हे वास्तुशास्त्रासाठी प्रसिद्ध आहे आणि मनोज दास हे शिक्षण आणि साहित्यासाठी प्रसिद्ध आहेत. ओके. चल जाऊया पुढे आता आपण. नेक्स्ट लक्ष द्या. भारत कौशल्य अहवाल 2020 ह्याच्यामध्ये ना दोस्तांनो हा प्रश्न आपल्याला का विचारण्यात आलेला होता माहिती आहे का? याच्यामध्ये ना महाराष्ट्र अव्वल राहिलेलं होतं, तामिळनाडू नव्हतं अव्वल, महाराष्ट्र 1 नंबरला राहिलेलं होतं. हे जे स्टेटमेंट आहे ना हे चुकीचं आहे. सो आपल्याला बरोबर स्टेटमेंट कोणते आहेत हे आपल्याला विचारण्यात आलेलं होतं. ओके. चुकीचं आहे, याचं एकच स्टेटमेंट आहे. हे बघा इथे आपलं आन्सर आलेलं आहे, बाकी स्टेटमेंट बरोबर आहे. सर्वाधिक कार्यक्षम रोजगार हे मुंबई शहर दिलेलं होतं, त्याच्यामध्ये प्रथम स्थानी. अहवालात 2020 मध्ये महिला पुरुषांबरोबर अधिक कार्यक्षम रोजगारक्षम असतील असं म्हणण्यात आलेलं आहे. बरोबर आहे ते. येस. नेक्स्ट बालविवाहांना आळा घालणे आणि महिला सशक्तीकरण अशी ही अरुंधती सुवर्ण योजना ही कोणी लॉन्च करण्यात आलेली आहे, कोणी लॉन्च केलेली आहे तिला? तर दोस्तांनो ही जी योजना आहे ना ही आसाम राज्याने इंट्रोड्यूस केलेली होती. खूप चांगली योजना आहे. ह्या योजनेमधनं काय करण्यात आलेलं होतं जरा नीट बघा. जी कोणी लाभार्थी असतील ना त्यांना लग्नासाठी 1 तोळा सोनं याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडनं तरतूद करण्यात आलेली होती. 30 ते 40 हजार रुपये गव्हर्नमेंट स्वतः मोजणार होतं. 1 तोळा सोनं त्या मुलीला देणार होतं. म्हणजे खरंच चांगली योजना आहे ही. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. अगेन फॅक्च्युअल क्वेश्चन आहे हा. SDG
इंडिया इंडेक्स 19-20 ह्याचे पुढचे गोष्टी ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. याचा आन्सर ऑप्शन जे आहे ते 3 बरोबर आहे. अचं 4 म्हणजे दारिद्र्य निर्मूलन आणि सर्वात कमी दारिद्र्य हे गोवा आहे दोस्तांनो. महत्त्वाची गोष्ट आहे की जे टुरिस्ट स्टेट्स आहेत ना ते जबरदस्त कमवतात आपल्याकडे. टुरिस्ट स्टेट्स कोरोनामध्ये त्यांची सगळ्यांची वाट लागलेली आहे, पण टुरिस्ट स्टेट्स हे सगळ्यात जास्त कमवतात, हे पण महत्त्वाचं आहे. 0 उपासमार ही मणिपूरमध्ये आहे दोस्तांनो. ओके. त्याच्यानंतर चांगलं आरोग्य हे ऑफकोर्स केरळ प्रोव्हाइड करतं आहे. आणि लिंग समानता म्हणजे जन्माच्या वेळी लिंगाचं गुणोत्तराचं प्रमाण चांगलं असणं हे छत्तीसगडमध्ये करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकताच विधान परिषद ही कायमस्वरूपीसाठी बरखास्त करण्याचा ठराव पास केलेला आहे? तो आंध्र प्रदेशनं केलेला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा दोघं वेगळे झालेत आणि आता आंध्र प्रदेशनं हा जो अहवाल आहे तो पास केला. तर हा त्यांच्या विधानसभेमध्ये पास झाला आणि ती विधान परिषद बरखास्त करण्यासाठी 133 विरुद्ध 0 असा तो पास झाला. YSR रेड्डी काँग्रेसनं त्याला पास केलेलं होतं दोस्तांनो. आता हे कलम नीट लक्षात ठेवा, 169 आर्टिकल याच्यानुसार असं करण्याचा अधिकार हा विधानसभेला आहे. त्याच्याकडनं हे मग नंतर केंद्रात जातं आणि जर संसदेनं त्याला पास केलं की मग ही गोष्ट घडू शकते आहे. नेक्स्ट पुढे जाऊया. पुढील विधानं तपासा. दरवर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय कर्करोग दिन म्हणून पाळण्यात येतो. बरोबर आहे. नेक्स्ट, 2019 पासून ते 20 पर्यंत आपण त्याला आय एम अँड आय विल ही संज्ञा दिलेली, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट पण बरोबर आहे दोस्तांनो. परत एकदा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, अगदी इझी आहे पण. धर्मा गार्डियन ही जी आहे ती दॅट इज तटरक्षक दलाचा सराव आहे, हा कोस्ट गार्डची आहे. आन्सर ऑप्शन 4 या दोघांपैकी एक म्हणजे हे त्याचा आन्सर आहे. 4 त्याचा आन्सर आहे. ओके. त्याच्यानंतर बचं 4 अरे सॉरी माझ्याकडनं थोडीशी मिस्टेक झाली बरं का. हां ओके, परत बघूया आपण याला. अचं 3 सहयोग कैजेन ही तटरक्षक दलासाठीची ही आहे. बचं 4 जिमॅक्स हा नौदलाचा सराव आहे. भारत आणि जापान दरम्यानचे संयुक्त सराव जे त्याच्याविषयी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 0 मैत्री. ओके. तर हे दॅट इज वायुसेनेचा आहे आणि धर्मा गार्डियन हा भूसेनेचा आहे. ओके, दॅट इज आर्मीचा आहे, हे लक्षात ठेवा. सॉरी याच्यामध्ये थोडं सांगताना माझ्याकडनं चुकी झाली. चला, आय होप तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की डोनाल्ड ट्रम्प जेव्हा इंडियामध्ये आलेले होते तेव्हा हा विश्वातलं सर्वात मोठं हे स्टेडियम उभारण्यात आलेलं होतं. आणि हे स्टेडियम जे आहे ते मोटेरा स्टेडियम हे आहे दॅट इज अहमदाबादमध्ये, गुजरातला. लक्षात ठेवा सगळ्यांनी. दूरसंचार क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी ही जी समिती नेमण्यात आलेली होती ती अरुणा रंजन समिती नेमण्यात आलेली होती दोस्तांनो. तिला पण नीट लक्षात ठेवा. आता पुढे जाऊया. आता आपण नेक्स्ट अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन आहे हा. डायरेक्ट त्याचा आन्सर सांगतोय मी तुम्हाला. अचं 3 माइंड मास्टर हे विश्वनाथन आनंद यांचं बुक आहे ते. त्याच्यानंतर माय लाईफ माय मिशन हे बाबा रामदेव आणि उदय महकर यांचं पुस्तक आहे. नोट्स ऑफ अ ड्रीम हे जे पुस्तक आहे ते दॅट इज कृष्णा त्रिलोक यांचं आहे. अँड द बुक ऑफ किस्ट वुमन हे जे बुक आहे ते दॅट इज हिलरी क्लिंटन यांचं आहे. ओके. सो हे आपल्याला आत्ताच्या सत्रामध्ये 30 ते 60 पर्यंतच्या क्वेश्चनचं डिस्कशन करायचं होतं. आय होप तुम्हाला सगळ्यांना हे डिस्कशन छान वाटलं असेल आणि आवडलेलं असेल. दोस्तांनो, मी सौरभ सोनवणे, मी आणि भूषण सर आम्ही दोघं देखील अनअकॅडमीमध्ये शिकवतो. तुम्ही आमचे सत्र नक्की अटेंड करा, तुम्हाला तिथे देखील सत्रांना अशीच मजा येईल. थँक्यू सो मच. आणि ही टेस्ट सिरीज जर तुम्हाला आवडलेली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील नक्की सांगा. थँक्यू ऑल. परत कधीतरी भेटूया. बाय बाय.